नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, G20 सदस्य देशांमधून शिक्षण संशोधनासाठी भारतामध्ये येऊ इच्छिणारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं G20 टॅलेंट व्हिसा ही नवीन श्रेणी लागू केली आहे। या अंतर्गत G20 सदस्य देशांमधून शिक्षण, संशोधन, पाठ्यवृत्ती, प्रशिक्षण, प्रकल्पांसाठी भारतामध्ये येणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना हा व्हिसा दिला जाणार आहे। त्यामुळे देशातील विद्यापीठ, संशोधन संस्था जिथे G20 देशातील शिक्षण संस्थांसह शैक्षणिक सहकार्य, संशोधन प्रकल्प राबवणं हे सोयीचं ठरू शकणार आहे। UGCचे सचिव प्राचार्य मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केलंय। परदेशामधून उच्च शिक्षण, संशोधन, पाठ्यवृत्ती, प्रशिक्षण, प्रकल्पांसाठी येणारे परदेशी विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांना भारताचा व्हिसा हा काढावा लागतो। काही वेळा या प्रक्रियेला विलंब लागतो। या पार्श्वभूमीवरती व्हिसाची नवीन श्रेणी केंद्रीय गृह मंत्रालयानं सादर केली आहे। त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकांची व्हिसा प्रक्रिया आता सुलभ होणार आहे। UGCच्या परिपत्रकानुसार G20 टॅलेंट व्हिसा ही श्रेणी S5 या उपश्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। त्यासाठी IIT, NIT, IS, IRCS, IIT अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचा दर्जा असलेल्या संस्थांची तसेच अन्य मंत्रालयाकडून अनुदान दिल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांची UGC अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे असलेली यादी गृह मंत्रालयाला दिली जाणार आहे। दरम्यान G20 देशातील संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक संशोधन प्रकल्प, चर्चासत्र, परिषदांसाठी भारतामध्ये येतात। मात्र व्हिसासाठी सरकारी प्रक्रियेमुळे काही वेळा विलंब होतो। G20 टॅलेंट व्हिसा श्रेणीमुळे व्हिसा प्रक्रिया सुलभ होऊ शकणार आहे। तसेच G20 देशातील शिक्षण संस्थांसह शैक्षणिक सहकार्य, संशोधन आणि प्रकल्प राबवणं आणि शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचाही यामध्ये फायदा होऊ शकणार आहे। तर मग अशा पद्धतीनं आता हा नवीन व्हिसा केला गेला आहे आणि यामुळे शिक्षण संस्थांना देखील याचा लाभ होणार आहे। कारण परदेशी विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये येतील तेव्हा त्यांना देखील तुम्ही ॲडमिशन देऊ शकणार आहात। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।